चुकीचा पिन. तिच्या व्हॉट्सॲपच्या गुपितांकडे नजर टाकण्याची हीच उत्तम संधी होती. तो वीकेंड होता आणि ती ब्युटी पार्लरला निघाली होती. तिने त्याला घरीच राहण्यास सांगितलं, शिवाय तिचा फोन चेक न करण्यासुद्धा. व्हॉट्सॲपमधील तिच्या गोष्टी पाहण्यासाठी त्याला त्याची योजना रद्द करायची नव्हती आणि त्याने तिला हसत हसत घराबाहेर ढकललं. त्याला माहीत होतं की बाकीचा वेळ आता त्याच्या योजनेसाठी पुरेसा असेल. तो स्क्रीनवर व्हॉट्सॲप पाहत होता. हे मेसेजिंग ॲप एके दिवशी त्याच्यासाठी कोडं होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा वाढदिवस हा पिन म्हणून टाकला. लॉग इन बॉक्सने लगेचच चुकीचा पिन असा संदेश दाखवला आणि त्याला पुन्हा प्रयत्न करायला सांगितलं. हे अनपेक्षित होतं. त्याला वाटलं त्याच्या कुटुंबाची बँक खाती, विमा कार्ड आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्याने त्याचा वाढदिवस पिन म्हणून वापरला होता. आता असं दिसतं की त्याची भीती विनाकारण नव्हती. अन्यथा तिने इतक्या हुशारीने अडथळा निर्माण केला नसता आणि उत्तर शोधण्याचा कोणताही मार्ग सोडला नसता. त्याने क्षणभर विचार केला आणि पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मग त्याने त्याच्या कुटुंबातील 3ही सदस्यांचा वाढदिवस, त्याच्या आणि तिच्या फोन नंबरमधील शेवटची 6 आकडी, त्याच्या मुलाच्या शाळेचा ओळखपत्र क्रमांक, त्याचा पत्ता आणि इतर सर्व संभाव्य पिन म्हणून वापरून पाहिलं. तो घाम गाळत होता, परंतु त्याला कोणताही मार्ग सापडला नाही. शेवटी तो बुचकळ्यात पडला. त्याच्यावर केस उपटायची वेळ आली. परंतु शेवटी तो प्रयत्न करण्यासाठी नवीन पिनवर विचारमंथन करतच राहिला. साइन इन करायची वेळ संपली तरीही त्याला वाटलं की तो खूप अवास्तव विचार तर करत नाहीये ना, आणि या कल्पनेने त्याला अस्वस्थ वाटलं. त्याच्या एका चांगल्या मित्राचे 2दा साईड चॅटमुळे ब्रेकअप झाले होते. जरी ती त्याच्याशी कधीही पूर्णपणे मोकळी झाली नसली तरी त्याला स्वतःला तिच्यावर तेवढा विश्वास तर होताच. पण जसजसा त्याने यात वेळ घालवला तसतसं त्याच्यात एक प्रकारची चोरीची इच्छा अधिक तीव्र होत गेली. हा भुंगा आता त्याच्या डोक्यात पार बुणबुण करत होता. परिणामी त्याची पत्नी ओल्या केसांनी घरी येईपर्यंत त्याने यशस्वीरित्या साइन इन केलेलं नव्हतं. तिने फोन चेक करताच तिच्या सगळं लक्षात आलं. तुला माझा व्हॉट्सॲप पाहायचंय? पत्नीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. त्याने नकारार्थी मान हलवली. त्याच्या बायकोने मग त्याचे भाव स्पष्टपणे वाचले. हे घे, असं काहीही नाहीये. पिन हा तुझाच वाढदिवस आहे आणि मला आधी का नाही बोललास तू? हे ऐकून त्याचे डोके फिरू लागले. तरी मनातल्या मनात स्वतःला शिव्या दिल्या. काय हरामी आहेस तू, तो स्वतःला म्हणाला आणि ढुंकून सुद्धा न बघता फोन तिच्या हातात ठेवला.